नेक्स्ट, हा जो स्क्रीनशॉट दिसत आहे हा शाळेच्या पुस्तकातला आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलंय की शाळेच्या पुस्तकामध्ये जे बोर्ड आहे बोर्डनी म्हटलंय की थोडंसं इंटरनेटवर प्रिऑन्स काय आहे त्याच्याबद्दलची माहिती घ्यायची आहे. प्रिऑन्स म्हणजे नेमकं काय, तर मी तुम्हाला सांगतो बघा. इथं थोडीफार माहिती आपल्याला दिलेली आहे आणि म्हटलंय की एक्स्ट्रा सर्च करा. मी थोडे 1-2 पॉईंट त्याच्याबद्दलचे एक्स्ट्रा तुम्हाला सांगणार आहे. काय तर बघा, इन मॉडर्न मेडिसिन सर्टन इन्फेक्शियस न्यूरोलॉजिकल डिसीज वेअर फाउंड टू बी ट्रान्समिटेड बाय ॲबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन. कशामुळे फोल्डेड होतात बघा. जर इन्फेक्शियस डिसीज आहे तर आपला एक समज असतो तो म्हणजेच काय आहे की तो जर इन्फेक्शन पसरत आहे तर तो कुठल्या तरी ऑर्गॅनिझम मुळे असणार आहे. कदाचित तो सेल्युलर असेल किंवा असेल्युलर असेल, म्हणजे बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, वर्म्स असेल किंवा मग तो व्हायरस किंवा व्हायरस असतात त्याच्यामुळे असेल. पण असं नाहीये. अजून एक कंडिशन आहे की इन्फेक्शियस जर डिसीज असेल तर ती प्रिऑन्समुळे सुद्धा पसरू शकतात. आता प्रिऑन्स काय, तर एक लक्षात ठेवा की हे ऑर्गॅनिझम नाही आहे, हे फक्त प्रोटीन आहे. फक्त आरएनए होता काय तर तो व्हायरॉइड्स होता, पण प्रिऑन्स काय तर फक्त प्रोटीनच आहे. म्हणजे याच्यामध्ये ऑर्गॅनिझमच नाही आणि फक्त या प्रिऑन्स मुळेच काय तर डिसीज सुद्धा पसरत असतात आणि ते पण इन्फेक्शियस आहे, म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे जातात. जनरली जर कच्चा मांस वगैरे कोणी खात असेल तर आधी ना हे असे कच्चा मांस खाल्ल्यामुळे काय होतं तर आधीच्या काळामध्ये हे रोग जास्त पसरत होते, ज्याला प्रिऑन्स म्हटलं जातं. अशा प्रोटीनला म्हणायचे काय तर प्रिऑन्स म्हणतात है ना. हा डिसीज कसा आहे तर न्यूरोलॉजिकल डिसीज आहे, म्हणजेच काय तर आपला ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि आपले जे नर्व्स आहेत, चेतासंस्था आहेत, त्याच्यावर काहीतरी हे अफेक्ट करत असतात. दिस प्रोटीन आर कॉल्ड, अशा प्रोटीनला म्हणायचं काय तर प्रिऑन्स म्हणायचं आहे. द वर्ड प्रिऑन्स कम फ्रॉम प्रोटीनेशियस. हा वर्ड आले कुठून तर प्रोटीनेश पासून आलेला आहे. प्रोटीनेशियस इन्फेक्शियस पार्टिकल. नेक्स्ट एक्झाम्पल लक्षात ठेवायचे काय काय कोणकोणते शाळेच्या पुस्तकात दिले. मॅड काऊ डिसीज इन कॅटल आणि जॅकॉब्स डिसीज इन ह्युमन. हे 2 डिसीज कमीत कमी लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त अजून मी तुम्हाला 3-4 डिसीज सांगणार आहे, पण त्याआधी लक्षात घ्या की याचा शोध कोणी लावला. अल्पेर एट अल यांनी काहीतरी शोध लावलेला आहे. एक्झाम्पल काय लक्षात ठेवायचे, सगळ्यात पहिला जो डिसीज सापडलेला आहे जो प्रिऑन मुळे होत आहे तो आहे काय तर कुरू डिसीज, किंवा त्याला दुसरा एक नाव आहे काय तर लाफिंग डेथ डिसीज इन ह्युमन्स. दुसरं काय आहे डिसीज लक्षात ठेवायचं तुम्हाला, बोवाईन स्पॉन्जिफॉर्म एन्सीफॅलोपॅथी, ज्याला बीएससी, किंवा मॅड काऊ डिसीज जो इथं पण आलेला आहे मॅड काऊ डिसीज, हा सुद्धा एक लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट आहे स्क्रॅपी डिसीज इन शिप आणि क्रुइट्झफेल्ड जॅकॉब डिसीज, म्हणजे हा तो डिसीज आहे जॅकॉब जो ह्युमन मध्ये पाहायला मिळतो. जॅकॉब इम्पॉर्टंट आहे, जो ह्युमन पाहायला मिळतो तो इम्पॉर्टंट आहे. कुरू डिसीज सुद्धा लक्षात ठेवा, हा सुद्धा कशामध्ये आहे तर हा पण ह्युमन मध्येच आहे. हा शिप आणि बोवाईन हे 2 काय तर अॅनिमल बाकीच्या अॅनिमल मध्ये पाहायला मिळतात. तर प्रिऑनचा एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा.